नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करत आहोत, ती म्हणजे मिशन तलाठी भरती 2025। तुम्हाला माहिती आहे, या येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये काय होणार आहे, तलाठी भरतीची जाहिरात निघणार आहे। जवळपास 1700 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, म्हणजे खूप चांगली जाहिरात या ठिकाणी येणार आहे। मग त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, तर मिशन तलाठी भरती 2025 या नावाअंतर्गत आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत। आजचं आपलं सिरीजचं काय आहे, पहिलंच लेक्चर आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता टॉपिक घेतला आहे, तर मसावी आणि लसावी हा जो टॉपिक आहे, याच्यावरती 2024च्या तलाठी भरती, आता म्हणजे पाठीमागची जी तलाठी भरती झाली, ह्या तलाठी भरतीमध्ये विचारलेले या प्रकरणावरचे मसावी आणि लसावी या प्रकरणावरचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी काय केले आहेत, कव्हर केलेले आहेत। ठीक आहे, म्हणून परीक्षेच्या दृष्टीने काय हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असं हे काय असणार आहे, प्रकरण असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय आपला। एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते, तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल सेट केल्यास त्या पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील। आता काय सांगितले बघा, 2 बेल आहेत, त्यातली पहिली बेल काय होते, दर 4 मिनिटांनी वाजते आणि दुसरी बेल काय होते, दर 6 मिनिटांनी वाजते। ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी, बाबा त्या दोन्ही बेल जर सकाळी 8 वाजता काय केल्या, सेट केल्या, तर त्या पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं, प्रश्न असा विचारला, याच्यात कुठं सांगितलं की तुम्हाला मसावी काढा किंवा लसावी काढा, असं कुठेही सांगितलेलं नाही। पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, एकत्र हा शब्द असेल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचा असतो, यांचा लसावी काढायचा असतो। काय करायचा असतो, लसावी काढायचा असतो। ठीक आहे, मग लसावी कुणाचा काढायचा, तर ह्या 4चा आणि ह्या 6चा लसावी काढायचा। ठीक आहे, तुमचं उत्तर काय होईल या ठिकाणी, मिळून जाईल। ठीक आहे, मग यांचा लसावी कसा काढायचा, आपण लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा हे अगोदर पण घेतलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा सांगतो। 4-6 आपण संख्या मांडून घेतल्या। ठीक आहे, मग आता यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे, आता बघा 4 आणि 6 काय आहेत, खूप लहान लहान संख्या आहेत, म्हणजे खूप सिंपल आहे, अगदी 3री 4थीचा मुलगा सुद्धा काय करू शकतो, यांचा लसावी काढू शकतो। आणि हा प्रश्न विचारला होता आपल्याला कधी, 2024च्या तलाठी भरती म्हणजे आता जी लेटेस्ट तलाठी भरती झाली, त्या तलाठी भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी विचारला होता। ठीक आहे, मग बघूया काय होईल, 2 इथं भाग बसन, 3चा पुन्हा भाग बसतोय का, बसणार नाही, मग याचाच गुणाकार करू, 2 गुणिले 2 किती होतील, 4, 4 गुणिले 3 बरोबर किती होईल, 12, म्हणजे यांचा लसावी किती आला, 12 आला। म्हणजेच काय होईल, पुढच्या 12 मिनिटांनी काय होतील, ह्या पुन्हा एकत्र वाजतील। मग इथं किती वाजलेले आहेत, 8 वाजलेले आहेत, त्याच्यामध्ये अजून 12 मिनिटं मिसळले तर किती होतील, 8 वाजून 12 मिनिटांनी काय होतील, या दोन्ही बेल एकत्र वाजतील। मग कुठे ऑप्शन 8 वाजून 12 मिनिटं, बघा ऑप्शन क्रमांक 2 आहे, 8 वाजून 12 मिनिटांनी ह्या दोन्ही बेल काय होतील, पुन्हा एकत्र वाजतील। मग हे तुम्हाला समजून घ्यायचे, गणितामध्ये आपल्याला विचारलंय काय आणि करायचंय काय, ह्या 2 गोष्टी काय करायच्या तुम्हाला मित्रांनो समजून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, प्रश्न सोपा होता, म्हणजे सोपा म्हणण्यापेक्षा खूपच सोपा होता, अतिशय सोपा होता। ठीक आहे, आणि हा प्रश्न आता 2024च्या तलाठी भरतीमध्ये विचारलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 2 नंबरचा सेम प्रश्न आहे बघा, काय विचारलंय, आता फक्त इथं बघा, पहिल्या याच्यात काय होत्या, 2 बेल होत्या, ह्या गणितामध्ये त्यांनी काय केलंय, 4 बेल दिलेले आहेत। किती बेल दिल्यात, 4। मग बघूया काय आहे, बघा 4 बेल अनुक्रमे 2, 5, 10 व 12 मिनिटांनी वाजतात। जर त्या 4ही बेल दुपारी 2 वाजता सेट केल्या, तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्या 4ही बेल एकत्र किती वेळा वाजतील। आता काय सांगितलं आपल्याला, 4 बेल आहेत आणि त्या 4ही बेल काय केल्यात, दुपारी 2 वाजता सेट केल्यात, तर विचारलंय काय, सायंकाळी 6 वाजेपर्यंत। मग आता हे 2 ते 4 म्हणजे किती तास, तर हे 4 तास होते। बघा किती वेळ आहे आपल्याकडं, 4 तास वेळ आहे। मग विचारलं की ह्या 4 तासामध्ये ह्या किती वेळा एकत्र वाजतील, असं विचारलंय। काय सांगितलंय, किती वेळा एकत्र वाजतील। मग मी तुम्हाला काय सांगितलंय, एकत्र म्हटलं की काय करायचं आपल्याला, एकत्र म्हटलं की आपल्याला यांचा काय करायचा, लसावी काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, मग लसावी काढायची सोपी पद्धत तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, मग काय कोणकोणत्या संख्या आहेत, 2 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, 10 आहे आणि किती आहे, 12 आहे। ठीक आहे, मग लसावी काढून घेऊ, सोप्या संख्या आहेत, 4 जरी संख्या असल्या तरी संख्या काय आहेत,
अतिशय सोप्या संख्येने या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे, मग भाग देऊया. आधी कितनी भाग द्यायचा? ठीक आहे, 2 भाग देऊ. काय होईल? बे 1 बे 5 ला जाणार नाही, 5 जशास तसे. 10 ला भाग दिला किती राहतील? 5. 12 ला 2 भाग दिला किती राहतील? 6. ठीक आहे, आता पुन्हा एकदा सॉरी इथं 1 राहिला, बे 1 बे म्हटलं इथं 1 राहिला. आता पुन्हा कितनी भाग बसतोय? पुन्हा 5 ने भाग बसतोय. ठीक आहे, मग बघूया. 5 1 समजा 5 ने भाग देऊ. इथं काय विशेष नाही, 1 हे म्हटलं इथं सोडून दिलं तरी चालतंय. 5 1 5, 5 1 5 आणि हे 6 काय होतील? जशास तसे खाली येतील. ठीक आहे, मग बघूया काय आला यांचा लसावी. आता इथं कुठं भाग जात नाही, मग बे 5 10, 10 गुणिले 6 बरोबर किती? 60 आला. मग आता ह्या बेल काय होणार आहेत? 60 मिनिटाने. आपल्या इथं काय दिलं बघा, त्या मिनिटात एक नाही, मग इथं काय होईल? ते 60 मिनिटांनी काय होणार आहेत? पुन्हा एकत्र वाजणार आहेत. किती मिनिटाने? 60 मिनिटांनी. आता 60 मिनिटांनी म्हणजेच किती? तर 1 तासानेच ते एकत्र वाजणार आहेत. ठीक आहे, किती तासांनी? 1 तासाने. तर आपल्याला काय विचारलंय की बाबा 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत म्हणजे हा जो 4 तासाचा कालावधी आहे याच्यात किती वेळा वाजतील? मग तासाला एकदा एकत्र वाजतात म्हटलं 4 तासात किती वेळा एकत्र वाजतील? तर त्या 4 वेळा एकत्र वाजतील. ठीक आहे, खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपल्याला नेमकं विचारलंय काय, काढायचंय काय. हे जर तुम्ही 2 गोष्टी समजून घ्यायला शिकले तर लसावी मसावी हे असं प्रकरण आहे. लसावी मसावी म्हणण्यापेक्षा मी तर म्हणन गणित आणि बुद्धिमत्ता हा एकमेव असा विषय आहे की जिथं तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. 50 पैकी 50 मार्क घेऊ शकता. खूप मुलांनी घेतले आहेत आपल्या मागच्या 2024च्या, खूप मुलांनी घेतलेत. 48 तर कुठंच नाही गेले. ठीक आहे, एखादा 2 प्रश्न जाऊ द्या, 48 मार्क तर कुठंच नाही गेले. का? तर माहिती असते, सगळं माहिती असते. कोणत्या प्रकरणावरती प्रश्न येणार आहे, कसा प्रश्न येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय असतात या ठिकाणी माहीत असतात. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 काय विचारले बघा. 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 96 सेकंद, 240 सेकंद आणि 336 सेकंदामध्ये पूर्ण करतात. तर किती मिनिटानंतर ते तिघे आरंभ बिंदू जवळ भेटतील? आता काय विचारले बघा. आता इथं आपल्याला काय केलंय? संख्या थोड्या मोठ्याल्या दिल्यात. काय केल्यात? संख्या मोठ्याल्या दिल्यात. पण हरकत नाही, तुम्हाला जर लसावी मसावी काढता येत असेल तर संख्या लहान असली काय आणि मोठी असली काय, पद्धत काय असणार आहे? तीच असणार आहे. फक्त याच्यासाठी काय असतंय, मोठी संख्येला तुम्हाला भाग देण्यासाठी तुमचे जे पाढे आहेत ना, हे पाढे थोडे पाठांतर लागते. ठीक आहे, म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुमचे पाढे पाठ नसतील तर अगोदर 30 पर्यंत पाढे पाठ करून घ्या. कारण हे संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तामध्ये कुठलंही प्रकरण असू द्या, तिथं तुम्हाला जेवढा पाढा फास्ट असेल तेवढं तुम्ही गणिती क्रिया काय करू शकता? जलद करू शकता. ठीक आहे, मग बघूया आपल्याला यांचा काय करावं लागेल? लसावी काढावं लागेल. मग कुणाकुणाचा लसावी काढायचा बघा. इथं दिलंय 96 सेकंद, 240 सेकंद आणि 336 सेकंद. ठीक आहे, मांडून घेतो मी. किती? 96 पुढे किती आहे? 240 आणि किती आहे? 336. ठीक आहे, बघूया आपण. आता सुरुवातीला काय करू आपण? 2 ने भाग देऊ बघा. 2 ने जर भाग दिला 96 ला तर इथं किती राहतील? खाली 48. इथं किती राहतील? 12 आणि हा 0 म्हणजे किती? 120. इथं किती राहतील? 300 ला 2 ने दिला तर 150 आणि 36 ला दिला तर 18 म्हणजे 150 आणि 18 किती? 168. ठीक आहे, पुन्हा 2 ने देऊ. बसतोय की नाही? सगळ्या समसंख्येत म्हटलं पुन्हा 2 ने बसतोय. पुन्हा 2 ने देऊन पाहू. ठीक आहे, 48 ला 2 ने भाग दिला किती राहतील? 24 राहतील. 120 ला दिला किती राहतील? 60 राहतील. ठीक आहे, 168 ला दिला किती राहतील? 80 80 160 आणि वरचे 4 म्हणजे किती? 84. ठीक आहे, पुन्हा किती भाग बसतोय? आता बघा डायरेक्ट आपण 24 60 84 आहेत आपल्या टप्प्यात आलं. डायरेक्ट 12 ने सुद्धा भाग बसतोय बघा. 12 1 12, 12 2 24, 12 5 60, 12 7 84. ठीक आहे, पुन्हा भाग बसतोय का? आता भाग बसत नाही बघा. इथं 2 5 7 आहे, कुठलाही भाग बसत नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला काय सांगितलंय नी? किती मिनिटानंतर सांगितलंय. आपला लसावी किती आलाय? आता लसावी आपला आलाय, आपल्याला इथं अवयव आलेत. 2 आलाय, 2 परत 12 परत 2 5 आणि 7. ठीक आहे, मांडून घेऊया आपण. 2 गुणिले 2
गुणिले 12 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7. ठीक आहे. आता एवढा गुणाकार करत बसायची गरज आहे का आपल्याला? अजिबात गरज नाही. का गरज नाही? तर तुम्ही जर गणित बारकाईने पाहिलं तिथं वेळ कशात दिलेली आपल्याला? सेकंदामध्ये दिलेली. कशात दिली? सेकंदात. आणि विचारलंय कशामध्ये? मिनिटामध्ये विचारलंय. कशामध्ये विचारलंय? मिनिटात. मग येणारे जे आपले सेकंद आहेत, आता हे येणारे आपले काय आहेत? सेकंद येणार आहेत. ह्या सेकंदाचं आपल्याला काय करावं लागेल? मिनिटात रूपांतर करावं लागेल. मग सेकंदाचं मिनिटात रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल? याला 60 ने भाग द्यावा लागेल. बघा आता 60 ने जर याला भाग दिला तर काय होईल बघा. हे 12 कट होतील. 12 एक 12, 12 पंचे 60. किती राहिले खाली? 5 राहिले. हे 5 आणि हे 5 काय होतील? कट होतील. आता बघूया गुणाकार किती सोपा राहिला बघा. 2 गुणिले 2 किती झाले? 4. 4 गुणिले 2, 4 दुने किती? 8 आणि 8 गुणिले 7, 8 7 किती? 56. म्हणजेच काय होणार? ते 56 मिनिटानंतर ते काय होणार आहेत? आरंभीच्या बिंदूजवळ एकत्र येणार आहेत. कुठे ऑप्शन 56? बघा या ठिकाणी ऑप्शन आहे 56. फक्त काय करायचं आहे? प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे, बारकाईने वाचायचा आहे. काय विचारलंय हे समजून घ्यायचं आहे. का समजून घ्यायचं? बघा इथं आपल्याला विचारलं होतं मिनिटात आणि वर कशामध्ये दिले होते आपल्याला? अंक सेकंदामध्ये दिले होते. म्हणून आपल्याला इथं 60 ने भाग देऊन काय करावं लागले? सेकंदाचं मिनिटामध्ये रूपांतर करावं लागलं. जर तुम्ही यांचा लसावी काढला हा सगळा तर हा 3360 लसावी येतो आणि हा त्यांनी ऑप्शन पण दिलेला आहे. मग बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात? हेच उत्तर टिक करतात. पण हे उत्तर का चुकणार आहे? तर इथं त्यांनी काय विचारलंय? मिनिटात विचारलं. जर यांनी विचारलं असं किती सेकंदानंतर ते तिघे एकत्र येतात तर आपलं हे उत्तर आलं असतं. पण त्यांनी काय विचारलंय? किती मिनिटानंतर विचारलंय. मग आपल्याला येणाऱ्या सेकंदाचं रूपांतर काय करावं लागेल? मिनिटात करावं लागेल. आणि बऱ्याच वेळेस काय होतं? विद्यार्थ्याकडून अशा गोष्टी चुकतात आणि हातचा आपला एक मार्क जातो आणि मग आपण घरी आल्यावर आपल्याला कळतं अरे आपला प्रश्न चुकलेला आहे. आणि एक प्रश्न हाताने चुकणं म्हणजे 2 मार्क कमी होतात. आणि हे 2 मार्काचं महत्त्व किती आहे हे त्या विद्यार्थ्यांना विचारा की ज्यांचं सिलेक्शन 2 मार्कांहून हुकलंय. म्हणून काय करायचं? परीक्षेला भरपूर वेळ असतो. आपल्याला 100 प्रश्नासाठी 2 तास वेळ असतो. त्याच्यामुळे काय करायचं? खूप दमानी प्रश्न सोडवायचे, व्यवस्थित वाचून सोडवायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरती 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. टेस्ट शब्द लिहायचा राहिला आहे. ठीक आहे. मग अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर आपली टेस्ट सिरीज महाराष्ट्रातील नंबर 1ची टॉपची आपली टेस्ट सिरीज असते. 2024ला हजारो विद्यार्थ्यांना आपल्या काय झाला? टेस्ट सिरीजचा फायदा झालेला आहे. खूप विद्यार्थ्यांचं आपलं सिलेक्शन झालंय आणि खूप विद्यार्थी असे आहेत की जे अगदी जवळ 2-4 मार्कावरून त्यांचं काय झालंय? सिलेक्शन हुकलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. मग ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला 2011 पासून आतापर्यंत म्हणजे 2025-24 पर्यंतची काही भरती झाली आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील आणि त्या पण कशा भेटतील? तुम्हाला उत्तरासहित भेटतील. म्हणजे जर तुम्ही एवढा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100% मेरिटमध्ये बसू शकताय. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय करतोय? तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल. ठीक आहे. ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील मित्रांनो? प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग तुम्ही एवढा जरी अभ्यास केला ना तरी तुम्ही 100% तलाठी होणार. ठीक आहे. एवढा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही 160 पेक्षा जास्त मार्क काय सहज घेऊ शकता. ठीक आहे. आणि एवढ्या मार्कावरती काय होतं? तुमचं सिलेक्शन 100% होतं. ठीक आहे. त्याच्यामुळं आता हे 160 मार्क आहेत. याचं नॉर्मलायझेशन जर 160 मार्कचं नॉर्मल झालं तर तुमचे मार्क किती होऊ शकतात? 180 प्लस होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं 100% काय होणार आहे? सिलेक्शन होणार आहे. फक्त तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. मला 80 ते 85 प्रश्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त आले तर अति उत्तमच आहे. पण कमीत कमी 85 प्रश्न बरोबर आणायचं टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला 100% तेवढे मार्क येणार आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची प्राइस किती आहे? तर फक्त 200 रुपये याची किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आज आपली ऑफर आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त 125 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 125 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल
त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, 125 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला काय आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे. तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण मटेरियल, या ठिकाणी सांगितलेलं संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक किती आहे, 4 आहे. काय विचारले बघा, आता थोडीशी पद्धत त्यांनी बदलली बघा. काय सांगितलंय, दोन संख्यांचा गुणाकार 720 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी किती असेल. आता काय सांगितलंय, दोन संख्यांचा गुणाकार दिलाय, मसावी दिलाय आणि विचारले बाबा लसावी किती असेल. सोपं आहे, तुम्हाला फक्त एक सूत्र सांगतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग बघूया मसावी किती दिलाय आपल्याला, 6 दिलाय. विचारलंय काय, लसावी. मग लसावी विचारलाय ना, लसावी x मानू. x गुणिले मसावी किती दिलाय मसावी, 6 दिलाय. मग इथं 6 घ्या. बरोबर काय, गुणाकार दिला आपल्याला त्या संख्येचा. किती गुणाकार दिलाय, 720. इथं काय बघा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, त्यांनी आयता गुणाकार करूनच दिलाय. किती गुणाकार दोन्ही संख्याचा, 720 आहे. ठीक आहे, मग x बरोबर काय होईल, 720 भागिले 6. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, हे 6 इकडं गुणिले होते, इकडं भागिले कसं काय झाले. तर लक्षात घ्या, हे 6 आपण काय केले, बरोबरच्या पलीकडे नेले. मग बरोबरच्या पलीकडे नेताना काय होतं, इकडं जर गुणिले असेल तर पलीकडे गेल्यावर काय होतं, त्याच्या उलट भागिले होतं. म्हणून हे 6 इथं काय झाले, भागिले झाले. ठीक आहे, लक्षात येतंय, खूप सोपं आहे. मग भाग देऊया. 6 1 6, 12 6 72. हा पुढचा शून्य जशाच तसा किती, 120. पा बरं कुठं 120 ऑप्शन आहे का, पा 120 आहे का, 120 ऑप्शन. एक्स बरोबर किती आला आपला, 120 आला. एक्स आपण काय घेतला होता, तर एक्स आपण लसावी घेतला होता. मग आपला लसावी किती आला, 120 आला. लक्षात येतंय, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय, दोन संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे. जर त्यातील एक संख्या 70 असेल तर दुसरी संख्या किती. आता बघा, प्रश्न बदललाय पण आपलं सूत्र बदलणार आहे का, अजिबात नाही. तेच सूत्र आहे. काय, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ठीक आहे, मग इथं बघा, मसावी किती दिलाय, 14 दिलाय, 14 घ्या. गुणिले लसावी किती दिलाय, 490 दिलाय, घ्या 490. ठीक आहे, बरोबर पहिली संख्या किती दिली, 70 दिली की नाही, एक संख्या किती दिली, 70. मग 70 गुणिले दुसरी संख्या आपल्याला शोधायला सांगितली. मग दुसरी संख्या आपण काय करू, x मानू. ठीक आहे, मग काय होईल, x बरोबर काय होईल, हे 14 गुणिले 490 जसंच तसं राहील. 14 गुणिले 490 भागिले छेदामध्ये काय होतील, 70. आता हे 70 आपण काय केले, बरोबरच्या अलीकडे आणले. इथं काय होते, ते गुणिले होते, अलीकडे आणताना काय होतील, भागिले होतील. म्हणून 70 काय झाले, या ठिकाणी भागिले झाले. ठीक आहे, मग बघा, हा शून्य कट होईल. 7 1 7, 7 7 49. ठीक आहे, काय राहिलं, 14 गुणिले 7. मग 14 गुणिले 7 बरोबर किती, 14 7 98. पहा बरं कुठं ऑप्शन 1 98. बघा या ठिकाणी ऑप्शन 98. मग दुसरी संख्या किती असणार आहे, तर दुसरी संख्या असणार आहे 98. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला एवढं सूत्र लक्षात ठेवायचं आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग इथं तुम्हाला काय, लसावी विचारू द्या, मसावी विचारू द्या, किंवा पहिली संख्या विचारू द्या, किंवा दुसरी संख्या विचारू द्या, काही विचारलं तरी तुमचं उत्तर काय येणार, या ठिकाणी 100% बरोबर येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 6 नंबर. काय विचारलं बघा, 69 मीटर, 115 मीटर आणि 161 मीटर लांबी असलेले 3 पाईपचे तुकडे आहेत.
त्यांच्यापासून समान लांबी असलेले जास्तीत जास्त लांबीचे तुकडे करावायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? 3 तुकडे, 3 आपल्याकडे पाईप आहेत आणि त्या पाईपपासून काय करायला सांगितलं? त्या पाईपपासून तर जास्तीत जास्त लांबीचे समान तुकडे, जास्तीत जास्त लांबीचे आणि जास्तीत जास्त तुकडे करायला सांगितले. ठीक आहे, म्हणजे समान लांबीचे जास्तीत जास्त तुकडे करायला सांगितले. ठीक आहे, बघूया मग काय करावं लागलं आपल्याला. तर आपल्याला इथं काय करावं लागेल? यांचा मसावी काढावं लागेल. काय करावं लागेल? मसावी. काय काढावं लागेल? मसावी. लक्षात ठेवा, काय? मसावी. ठीक आहे, मग बघूया काय संख्या आहेत? 69. पुढची संख्या काय आहे? 115. आणि पुढची किती आहे? 161. ठीक आहे, यांचा काय काढायचं आपल्याला? मसावी काढायचा आहे. ठीक आहे, मग आता बघूया तुमचे पाढे पाठ पाहिजेत. 23च्या पाढ्यामध्ये या तिन्ही संख्या आहेत बघा. कितीच्या पाढ्यामध्ये? 23च्या. 23 त्रिक 69, 23 5 115 आणि 23 7 161. आपल्याला काय करायचं आहे? मसावी काढायचा आहे. पुढं खाली भाग बसतोय का यांना? 3 5 7 अजिबात बसत नाही. मग आपला मसावी किती असणार आहे? 23 हाच आपला मसावी असणार आहे. मग आपलं उत्तर सुद्धा काय असणार आहे? 23 हेच उत्तर असणार आहे. जास्तीत जास्त लांबीचे सारखे तुकडे किती मीटरचे होऊ शकतात? तर ते 23 मीटरचे होऊ शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबर काय विचारलंय? 51 मीटर, 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे 3 कापड आहेत. त्यांचे जास्तीत जास्त समान लांबी असलेले तुकडे करावायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल आणि असे एकूण किती तुकडे तयार होतील? आता याच्यामध्ये काय केले बघा, पहिलं गणित सेम विचारलंय, पण त्याच्यामध्ये अजून एक काय विचारलंय? जास्तीत जास्त किती तुकडे तयार होतील असं पण विचारलंय की नाही. मग काहीच करायचं नाही, याचा मसावी काढायचा आहे आणि तुकडे मोजायचे. तुम्हाला दोन्ही पद्धत सांगतो. मसावी काढू आपण आधी आणि मग तुकडे किती मोजायचे तुम्हाला सांगतो. काय संख्या आहेत बघा? 51 आहे, पुढची किती आहे? 85 आहे आणि तिसरी किती आहे? 119 आहे. पुन्हा पाढे पाठ पाहिजेत बाबा. पाढे काय पाहिजेत? पाठ पाहिजेत. तिन्ही संख्या काय आहेत? 17च्या पाढ्यामध्ये आहेत का? आहेत बघा. 17 त्रिक 51, 17 5 85 आणि 17 7 119. ठीक आहे, मग यांचा मसावी किती आला? 17 मसावी आला, कारण 3 5 7 ला भाग जात नाही. ठीक आहे, मसावी किती आला? 17 आला. मग जास्तीत जास्त किती मीटर लांबीचे तुकडे होते? 17 मीटरचे होतील. ठीक आहे, बघा 17 इथं पहिलंच ऑप्शन आहे. हेच आपलं उत्तर बी निघतंय, कारण दुसरीकडे कुठं 17 नाहीच. ठीक आहे, पण तरी तुम्हाला किती तुकडे होतील हे पण सांगतो. आता तुकडे किती होतील बघा. ह्या पाईपाचे किती तुकडे होतील? 3 तुकडे होतील. ह्या पाईपाचे किती होतील? 5 होतील. आणि याचे किती होतील? 7 होतील. मग 3 5 आणि 7 तिघांची बेरीज करायची. 3 आणि 5 8, 8 आणि 7 बरोबर किती? 15 तुकडे होतील. कुठे 15 आहे का बघा? 17 व 15. लक्षात येतंय? खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबर. अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. आता सिंपल आहे, खूप सोपं आहे. इथं काय सांगितलं बघा, आपल्याला एक लहानात लहान संख्या शोधायची. आता तुम्हाला एक सांगतो मी, ज्यावेळेस लहानात लहान शब्द असेल ना, प्रश्नामध्ये जर लहानात लहान शब्द असला तर त्या ठिकाणी आपल्याला काय काढायचा असतो? लसावी काढायचा असतो. काय काढायचा असतो? लसावी. लहानात लहान शब्द असेल तर. आणि जर प्रश्नामध्ये मोठ्यात मोठा म्हणजे मोठा किंवा जास्तीत जास्त जर असे शब्द असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय काढायचा असतो? मसावी काढायचा असतो. म्हणजे हे तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो मी, म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको बा, सर कधी लसावी काढायचा आणि कधी मसावी काढायचा. तर कधी लसावी काढायचा? जर लहानात लहान शब्द असेल तर बिनधास्त डोळे झाकून त्या संख्यांचा लसावी काढायचा. आणि मोठ्यात मोठा किंवा जास्तीत जास्त असेल तर तिथं काय काढायचा? मसावी काढायचा. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला काय काढावं लागणार आहे? लसावी काढायचा आहे. पण लसावी काढून आपलं उत्तर येणार आहे का? तर येणार आहे, पण त्याच्यात अजून आपल्याला एक थोडीशी एक संख्या वजा करावं लागणार आहे. मग ती संख्या कोणती करायची? लसावी काढून आपल्याला काय करायचं आहे? यांच्यातला फरक वजा करायचा आहे. बघा काय करायचं आहे? फरक. आता बघा ज्यावेळेस एक गणित येईल ना त्यावेळेस तुम्हाला सारखाच फरक असेल बघा. 15 ने भागल्यास बाकी किती उरती?
5 उरती. मग 15 आणि 5चा फरक कितीचा आहे बघा, 10चा फरक आहे का 15 आणि 5 मध्ये. इथं बघा 21 ने भागल्यास बाकी किती उरती, 11. 21 आणि 11 मध्ये फरक कितीचा आहे, 10चा आहे. इथं बघा 28 ने भागल्यास बाकी किती उरती, 18 उरती. 28 आणि 18चा फरक सुद्धा कितीचा आहे, 10चा फरक आहे. म्हणजे इथं ज्यावेळेस तुम्हाला असं गणित दिलं जाईल त्यावेळेस एक कंडिशन असणार आहे त्याच्यामध्ये की तिन्ही संख्याचा फरक काय असणार आहे, सारखाच असणार आहे. फरक काय असणार आहे, सारखाच असणार आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय गणितच होऊ शकत नाही. मग फरक कितीचा आहे, इथं 10चा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, लसावी मधून 10 आपल्याला वजा करावं लागतील. मग लसावी काढू, कोणाचा लसावी काढायचा आपल्याला, 15, 21 आणि 28. कोणाचा काढायचा आहे बघा, ह्या 15चा काढायचा आहे, ह्या 21चा काढायचा आहे आणि ह्या 28चा काढायचा आहे. ठीक आहे, 15, 21 आणि 28. ठीक आहे, काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. कितनी भाग द्यायचा, कितनी पण देऊ, 7 द्यायचा डायरेक्ट 7 देऊ. ठीक आहे, ह्या 15ला जात नाही, 15 जशाच तसे घेऊ. ठीक आहे, 7 त्रिक 21, 7 चौक 28. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा 3 देऊ बघा, 5 त्रिक 15, 3 एक 3, हे 4 जशाच तशी. ठीक आहे, झाला भाग देऊन. ठीक आहे, 7 त्रिक 21, 21 किती, 105. 21 किती, 105. आणि 105 गुणिले हे 4 जर केले तर बरोबर किती येईल, 100 चौक 400 आणि 4 पंचे 20 म्हणजे किती येईल, 420 येईल. किती येईल, 420. 420 काय आला यांचा, लसावी आला. लसावीतून काय वजा करायला सांगितलं तुम्हाला, फरक कितीचा आहे, 10चा. मग 420 वजा जर 10 केले तर बरोबर किती येईल आपलं, 410 येईल. मग ती संख्या किती असणार आहे, 410 असणार आहे. कुठे 410 बघा, या ठिकाणी 4 नंबरला आहे 410. ठीक आहे, खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त समजून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 9 नंबर. पुन्हा काय विचारले, अशी लहानात लहान. आता काय काढायचं बाबा, लहानात लहान म्हटल्यावर लसावी. काय काढायचा, लसावी. ठीक आहे, पुढे वाचू. संख्या शोधा ज्या संख्येला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते. मग लसावी काढायचा आहे. फरक कितीचा यांच्यात बघू, 12 ने भागल्यास बाकी 5 उरते. 12 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. इथं बघा 18 ने भागल्यास 11 उरते, पुन्हा कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. आणि 16 ने भागल्यास 9 उरते, म्हणजे इथं सुद्धा कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. बघूया संख्या काय येतात, 12, 16 आणि 18. 12, 16 आणि 18. ठीक आहे, काय काढायचं आपल्याला, यांचा लसावी काढायचा आहे. कितने भाग द्यायचा, 4 ने देऊ आधी. 4 त्रिक 12, 4 चौक 16. 18ला 4 ने जात नाही, मग 18 जशाच तसे. पुन्हा कितने बसल, 2 ने देऊ. ठीक आहे, 3ला जात नाही, 3 जशाच तसे. 4चे काय होतील, 2 होतील आणि 18चे किती होतील, 9 होतील. पुन्हा इथं 3 आहे, तिकडं 9 आहेत म्हटलं, पुन्हा 3 ने भाग बसल. 3 एक 3 बघा, 3 एक 3, हे 2 जशाच तसे आणि 3 त्रिक 9. मग लसावी किती येईल यांचा, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने किती होतील, 24 दुने 48 किती होतील, 24 दुने 48 आणि 48 गुणिले 3 बरोबर किती होईल, 8 त्रिक 24 4 हातचे येतील 2, 4 त्रिक 12 आणि 2 किती 14. 144 काय आला यांचा, लसावी आला. किती आला लसावी, 144. मग आपल्याला काय करावं लागेल, 144 वजा फरक आहे 7 तो वजा करावा लागेल. मग उत्तर किती येईल आपलं, 137. 144 मधून 7 गेलो किती येईल, 137. कुठे 137 बघा बरं, बघा पहिलंच ऑप्शन आहे आपल्याला 137. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपा आहे, खूप सिंपल आहे. ठीक आहे, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला 10 नंबर. काय विचारले बघा, 16, 40 आणि 70 विद्यार्थ्यांच्या एकत्रित गटाला मिठाई वाटप करायचे असल्यास मिठाईचे कमीत कमी किती बॉक्स लागतील जेणेकरून सर्वांना समान मिठाई मिळेल व मिठाईचा एकही बॉक्स शिल्लक राहणार. आता काय विचारलंय, कमीत कमी. मग तुम्हाला सांगितलंय मी कमीत कमी लहानात लहान असल्यावर काय काढायचं हे सांगितलंय. मग त्यानुसार ह्या संख्याचं काढायचा आणि येणारं उत्तर काय करायचं, कमेंट करायचं. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगत चला. धन्यवाद.